विक्रमसिंग राजाच्या पदरी असलेला निलंबर दास हा जसा अत्यंत प्रतिभासंपन्न कवी होता, तसाच तो प्रतिस्पर्ध्याच्या प्रश्नाला पटकन चपलक उत्तर देऊन त्याला निरुत्तर करण्यात पटाईत होता. या निलंबर दासाचा एका कलावंतिनीवर अतिशय जीव होता. तिचं नृत्य व गायन ऐकण्यासाठी तो बहुतेक दररोज तिच्याकडे जाई. एकदा सकाळी तो तिच्या घरावरून जात असता तिनं त्याला हाक मारली व त्याला बाजारातून चांगलासा मासा घेऊन येण्याची विनंती केली. तिला नाराज करणं जीवावर आल्यामुळं त्यानं तिच्याकडून पिशवी घेतली आणि बाजाराची वाट धरली. मासरी बाजारात मासे घेऊन बसलेल्या एका कोळ्याकडून एक ताजा मासा विकत घेऊन त्याने त्याच्याकडून त्या माशाचे सोयीस्कर तुकडे करून घेतले. मग ते तुकडे त्या कोळ्याला पिशवीत घालायला सांगून तो ती पिशवी हाती घेऊन कलावंतिणीच्या घराकडे जाऊ लागला. निलंबर दासावर आतून जळणाऱ्या एका माणसाने त्याच्या हातातली माशाच्या रक्तानं भरलेली ती पिशवी पाहून त्याला मुद्दाम विचारलं, "काय हो कविराज, थैलीत काय आहे?" निलंबरदास पटकन म्हणाला, "थैलीत रामायण आहे." तो चौकस माणूस पिशवीकडे हात दाखवत म्हणाला, "मग पिशवी ओली का दिसते?" निलंबरदास हुशारीने बोलला, "रामायणासारख्या नवरसांनी ओथंबलेला ग्रंथ पिशवीत ठेवलेला असताना ती त्या रसांमुळे भिजून गेल्याशिवाय कशी राहील?" तो माणूस पण पक्का होता. तो चलाखीने निलंबरदासला म्हणाला, "मग रक्ताचे डाग का पडले आहेत त्या पिशवीला?" "रावण युद्धात जे राक्षस मारले गेले त्यांच्या रक्ताचे आहेत ते डाग," निलंबरने शांतपणे उत्तर दिले. "तेही एक वेळे मान्य करायला हरकत नाही, पण घाणवास कसला येतोय?" त्या चौकस माणसाने परत आपली बुद्धी पणाला लावली. निलंबरदास हसत म्हणाला, "राक्षसांच्या कुजलेल्या प्रेतांचा वास येतोय." निलंबरदासानं दिलेली उत्तर अकून अधिक प्रश्न विचारून आपली अधिक शोभा करून घेण्याऐवजी इथून निघून गेलेलं बरं, असा विचार त्या खवचट माणसाने केला आणि त्याने आपला रस्ता धरला.